श्री गजानन महाराज भाग 13वा. हौशी व तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांनी संताला ओंकारेश्वराला जबरदस्ती नेले. संत नाही नाही म्हणत असता यावयास भाग पाडले. लोकांना संतांबरोबर फिरण्याची फार हौस. त्याच्या योग्य उत्तम सोय होते ही गोष्ट खास. संताला घेऊन श्रावण सोमवारी लोक ओंकारेश्वरला आले. नर्मदा दुथडी भरून वाहत होती. आता काही लोकांनी संताला नावेत बसवले. नावेत बसण्याच्या हौशी लोकांनी संतांच्या नावावर चैन भोगून घेतली. संत बोलले नाही. नर्मदा माईचा अनायासे दर्शनाचा योग भाग्याने घडून आला असेच समजून ते चुपचाप बसून जिकडे नेतील तिकडे जाऊ लागले. नर्मदा माईला त्यांच्या त्या सहवासाने आपण पावन झालो असेच वाटले. पण प्रत्यक्ष चरणस्पर्श व्हावा ही तिची इच्छा. संत पुरी करतील किंवा नाही याची तिला शंका वाटू लागली. दुथडी भरलेल्या पुरातील नावेला माईने संतांच्या पायाजवळ एक छिद्र पाडले. नावेत पाणी शिरताच संताला आनंद वाटला. त्यांनी ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले. बापाने मुलीला हृदयाशी लावताच मुलीला किती आनंद होतो प्रत्यक्ष अनुभवाशिवाय सांगणे कठीण आहे. तद्वत नर्मदा माईचा हेतू पूर्ण होताच ती नाव पुढे जाऊ लागली व पाणी कमी कमी होऊ लागले. इकडे लोकांचा हल्लकल्लोळ सुरू झाला. मरतो आता गजानना, तार रे बाबा. कशाला मरायला आलोत कोण जाणे. असे होणार हे माहीत असते तर कशाला आलो असतो. राम 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 म्हणताच डोळे मिटले. तोच ओंकारेश्वराच्या मंदिरात संताने सर्वांना सुखरूप आणले. नंतर प्रसाद वाटून आपली इच्छा पूर्ण करून सर्व भक्त पुन्हा वापस शेगावला आले. नंतर या संतांच्या म्हणण्याबाहेर कुणीच कुठे जाण्याचे धाडस केले नाही. भास्कर पाटलाच्या इच्छेप्रमाणे सर्व गावचे प्रमुख आणि गावोगावचे भक्त लोक दरबारात जमले. आता संताकरता एक भव्य सभामंडप बांधवायचे ठरवून त्यांनी रामरायाची स्थापना करायचे ठरविले. एकांत म्हणून रामरायाच्या चरणाखाली तळघर बांधण्यात आले. खर्च एकट्याची हरिभावनी करायचे ठरविले होते. कारण संत कृपा ही त्यांच्या वंशात होती व त्याचा योग्य लाभ ह्या संत सेवेने घ्यावा असा त्यांचा हेतू. पण सर्व गोष्टी मनासारख्या कशा घडणार. संताला सर्व भक्त सारखेच. त्यांच्या सहकार्याने पाहिजे होती मंदिराची उभारणी आणि त्याप्रमाणे हरिभाऊला त्यांनी समजाविले. संतांच्या सांगण्याप्रमाणे वर्गणी सुरू झाली. संत स्वतः देखरेख करीत असत. गाडीवर रेती विटा आणीत त्यांच्या उत्साहाने सर्व मोठ्या मोठ्या लोकांनी आनंदात जोमाने काम करायचे ठरवले. तळमजला बांधून तयार झाला. राम सीता लक्ष्मणाची प्रतिमा आणावयास लोक गेले. केवढा हा आनंद, उत्साह आणि विनामूल्य काम करण्याची धडपड. प्रत्येकाला संताबद्दल आदर होता आणि त्याचेच प्रतीक पूर्ण मंदिर तयार झाले. रामरायाची स्थापना झाली, उत्सव झाला. अशा तऱ्हेने भास्कराची विनंती भक्त लोकांनी सत्यस्वरूपात अमर करून ठेवली. पाटील असो वा देशमुख, ब्राह्मण, मुसलमान असो वा ख्रिश्चन, सर्वांच्या तोंडून एकच संत गजानन कहो बलिये लिए क्या करे. धर्मदाय पेटीत हजारोंनी जमा. शिलकेवर शिल्लक वाढू लागली. मागच्या बाजूने संत धुनी लावून बसत. एक पलंग, गादी व लोड. येणारे येत व जात. त्याच ठिकाणी संतांची समाधी आहे. तेच मुख्य पादुका स्थान. सतत अभिषेक धारा त्यावर धरून भक्तांनी आपले मनोगत पूर्ण केले. याची कितीतरी उदाहरणे व साक्षात्कार आज आहेत. ज्याचे त्यांनी अनुभवले तेच खरे. नुसते नावे दर्शवून व्यक्तीला महत्त्व देणे हा उद्देश न ठेवता अनुभवाने आलेले अनुभव घेऊनच आज दर्शन घेणे हेच बरे. समर्थाकरता सरकारने 1 एकर जागा मंजूर केली. त्या संधानाला श्री करी डेप्युटी कलेक्टर साहेब हे अधिकारी होते. त्यांनी संतांची विधेय स्थिती ओळखून त्यांच्याकरता वापरण्यात आलेली जागा व्यवस्थित दप्तरी नोंद करून दिली. केवढे योग्यतेचे ठिकाण आज आपणा सर्वांना कळले. पण श्री करी डेप्युटी कलेक्टर साहेबांनी त्यावेळी संतांना मानले होते. संतांच्या भेटीला योगी माधवनाथ येऊन गेले. पण याची कल्पना कोणालाही नव्हती. त्यांचे शिष्य माळव्यात पुष्कळ आहेत. त्या शिष्यापैकी वानमळे नावाचा एक शिष्य गजाननाच्या दर्शनास आला. तेव्हा गजानन म्हणाले,
अरे पाहिला का हा माधवनाथांचा शिष्य? थोडा आधी आला असता तर गुरुबरोबर जेवला नसता का? याचा अर्थ त्याला कळला नाही किंवा सोबत असणाऱ्यांनाही कळला नाही. पण जाताना विडा दे आणि जेवणानंतर घाईतच गेले म्हणून हा विडा पाठविला आहे असे तुझ्या गुरुच सांगू. हे सांगताच सर्वांच्या लक्षात आले की हे योगी योग बलाने भेटतात व आपले कार्य करतात. जेव्हा वानवळे भेटले तेव्हा त्यांनी वानवळेला समजावून सांगितलं, ही ह्या संतांची योग्यता. जगतवंद्य स्वामी योगी श्री नृसिंह सरस्वतींच्या भेटीला येता जो आनंद होत होता तो काय वर्णावा. नजरा नजरेत कृपा संपादिली. योग विद्या, सिद्धी, सामर्थ्य अंगात पूर्णपण ते सर्व जगाच्या कल्याणाकरताच वापरले जाई हे विशेष. नागपूरचे बुटी त्यांच्या वंशावर संत कृपा आहे. सौ बुट्टींना संतांनी आशीर्वाद देऊन त्यांचे घराणे अमर केले. त्यांचे संतांवर फार प्रेम. ते शिर्डीला साईबाबाच्या दर्शनास जात आणि तेथे त्यांना गजाननाचे प्रतीक दिसत असे. मनातील सर्व शंका बाजूला सारून बुटीने संतांचे दर्शन घेतले. झाली कृपा आणि सेवालाभ द्यावयास संत सरळ त्याच्याबरोबर नागपूर मुक्कामाला सहजगती आले. नागपूरचे बुटी जेव्हा शिर्डीस गेले तेव्हा त्यांना तेथे गजाननाचे स्वरूप दिसले. मन साशंक झाले. तसेच ते जेव्हा शेगावला आले तेव्हा त्यांना गजाननाच्या स्वरूपात साई दिसले. मन तळमळू लागले, हे कसे? हे सर्व एक आहे तर मग सर्व ठिकाणी जाण्याची गरज काय आणि वेगवेगळ्या कल्पनेत त्यांची पूजा का? ह्या मनाच्या गोंधळातच संध्याकाळी त्यांना झोप लागली. त्यांच्या प्रश्नाचा खुलासा झाला. सकाळी संतांनी त्यांना उठविले, हात धरला व नागपूरला संत त्यांचे गावी गेले. त्या बुटीचा आनंद काय वर्णावा. नकळत बुटीने त्यांची इतकी उत्तम व्यवस्था ठेवली की सारा गाव त्यांच्या सेवेचे कौतुक करू लागला. देवाच्या दयेने लक्ष्मी पाणी भरत होती, त्यात आता संतांचा सहवास. मग काय, मन प्रसन्न राहू लागले. अशी काही त्यांच्या मनाला संत सेवेची ओढ लागली की त्याचे वर्णन करणे अशक्य. किती झाले तरी संत एखाद्या वेळी शेगावी न कळत जातील, तसे होऊ नये म्हणून त्याने बाजूच्या लोकांना परवानगीशिवाय आज जाऊच देऊ नये. त्यामुळे त्याला असे वाटे की संत सर्व विसरतील. संत सर्व विसरून माझ्याच घरी राहतील. परंतु हा योग असतो हे तो विसरला. एके दिवशी संत जेवलेच नाहीत, बोललेच नाहीत किंवा खोलीबाहेर निघाले नाहीत. बुटीच्या लक्षात आले नाही. दुसऱ्या दिवशी हरिपाटील येणार, त्याला अडवू नको नाही तर फार भयंकर परिणाम होईल अशी कल्पना संताने बुटीला दिली. संत जेवले नाहीत, कोणीच जेवले नाही. इकडे हरिभाऊंना एकाएकी संतांची आठवण झाली. तसेच तडक ते 5-10 सोबत्यांसह सकाळीच बुटीकडे दत्त म्हणून प्रकट झाले. त्याला पाहताच बुटी चमकले व समजदार असल्यामुळे त्यांनी पाटलाचे स्वागत केले. त्या दिवशी जेवणाचा थाट काही औरच होता. त्यांचे वैभव पाहून हरिभाऊला आनंद झाला. पान सुपारी घेतल्यावर येण्याचे कारण कळवले. बुटी डोळ्यात अश्रू आणून गहिवरले. मी त्यांना आणले नाही, त्यांनी मला सेवेचा लाभ दिला. त्यांच्या इच्छेआड मी येणार नाही. तडक महाराज उठले. नंतर रामटेकची यात्रा करून ते फिरत फिरत पुन्हा नागपूरला आले. बुटीच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला व शेगावी निघून गेले. तो काळ इंग्रज राजवटीचा होता. इंग्रजांविरुद्ध बंड करणे म्हणजे सर्वस्वाला मुकणे. परंतु पुण्याचे खंदे नेते वीर व ज्ञानी टिळक दौरा काढून स्वातंत्र्याची सर्वांना जाणीव करून देत. शक्य तेवढ्यावर देश स्वतंत्र व्हावा याच विषय प्रत्येक वेळी ते प्रतिपादित अकोल्यात आले. अकोला शहरी त्यांचे स्वागत करायचे ठरले. अमरावती, नागपूर येथील बडे लोक आले. अध्यक्षाकरता गजाननाचे नाव सुचवले. पण तो वेडा, पागल, काहीतरी बडबडेल ह्या भीतीने कोणी दुजोरा देईना. दामले, कोल्हटकर, खापर्डे ह्यांच्या हट्टास्तव त्यांचीच निवड झाली. संतांनी त्यांचा मान ठेवला. सभा होईपर्यंत ते एक शब्द बोलले नाहीत. गंगाधर वीरश्रीचे भाषण करू लागले. त्यांचा तोल सुटू लागला. भाषणात त्यांना खुमारी वाटू लागली. ते सत्य बोलू लागले. गजाननाने त्यांना सूचना दिली. अशाने हातात बेड्या पडतील, देशाचे नुकसान होईल. सांभाळून बोला, सावधान. असा हा इशारा टिळकांनी ओळखला. त्यांनी त्या ओघातच संतांना नमस्कार केला.
त्यांची थोरवी सर्वांना पटवून दिली आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल ज्यांना सभापतीबद्दल अनादर होता ते शरमेने मान खाली घालून बसले. खापर्डे जसे संत सेवेत लीन होते तसेच टिळकांच्या कार्यातही हातभार लावीत. संतांच्या सूचनेप्रमाणे टिळकाला वागता आले नाही. कायद्यात अडकून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तरी याचे कार्य चालूच होते आणि शेवटी त्यांना 6 वर्षे मंडाले जेलमध्ये ठेवण्याची शिक्षा झाली. खापर्डे शेगावला आले, संतांना विलवले, पण संतांनी काही न बोलता प्रसाद म्हणून भाकर त्याला दे असे सांगितले. होणारे ते टाळणार नाही आणि त्याच प्रसादाने टिळकांनी गीता रहस्य निर्माण केले. आज गीता आणि टिळक संत कृपेचेच फळ आणि वाङ्मयातील एक थोर वैभव जिवंत आहे.